तर राहुल गांधी यांचा पुण्यातील छात्रों की गुंज नाही तर पैसों की गुंज कार्यक्रम आहे। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला लोक उत्स्फूर्तपणे येत नाहीयेत म्हणून काँग्रेस पैसे देऊन गर्दी जमवतंय। राहुल गांधी यांच्या कार्यक्रमातून काँग्रेसचे नवे पीपीपी मॉडेल म्हणजे पॉलिटिकल प्रोग्राम समोर आलाय असा गंभीर आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी व्हिडिओ पुरावे सादर केलाय। मुंबईमधील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला। राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 30 ते 35 हजार देण्याची ऑफर दिल्याचे काही व्हिडिओज समोर आले असा आरोपही नवनाथ बन यांनी केला। छात्रों की गूंज कार्यक्रम नहीं तर पैसों की गूंज कार्यक्रम है। माझा काँग्रेसला सवाल आहे, एका विद्यार्थ्यांना किंवा एका व्यक्तीला तुम्ही 30 ते 35 हजार रुपये देतायत। या हिशोबाने जवळपास 3000 लोकांपर्यंत काँग्रेसची लोक पोहोचलीत आणि या 3000 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 9 ते 10 कोटी रुपयाची उधळपट्टी एका पुण्याच्या कार्यक्रमात केली जाते। मग ही छात्रों की गूंज कार्यक्रम आहे का पैसों का गूंज कार्यक्रम आहे, याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे। तो मूर्खाच्या नंदनवनात आहे, तो बन आहे ना मूर्खाच्या नंदनवनात। त्यांनी त्या खरं जर एका आईचं दूध पिलं असेल ना तर मी पुन्हा चॅलेंज करतो, हे सत्य त्यांनी उघड करावं। 25,000 रुपये घेऊन ते इन्फ्लुएन्सर बोलवलेत असा आरोप त्यांनी व्हिडिओ पण त्यांनी तर हे म्हटलं की 3000 लोकांना 35,000 रुपये प्रमाणे पैसे दिले। मी तर व्हिडिओ पाहिला त्याचा। अरे थोडी तरी लाज बाळग, स्क्रिप्टेड लिहून आणतोस तू आणि काहीतरी बघतो। त्याच्या खाली जे सोशल मीडिया लाईव्हच्या कार्यक्रमात आले 99% लोकांनी त्याला आई बहिणीच्या शिव्या दिल्या आहेत। यावरून तरी समजून घे तरुणांच्या भावना काय। तर पुण्यातील या कार्यक्रमासंदर्भात भाजपने काही सवाल उपस्थित केलेत, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। पुण्यातल्या कार्यक्रमाला प्रत्येकी 30 ते 35 हजार रुपये देण्यामागे नेमकं कोण आहे? सुमारे 3000 लोकांसाठी 9 ते 10 कोटी रुपये खर्च होत असतील तर हा पैसा कुठून आला? या पैशांचा फॉरेन फंडिंगशी काही संबंध आहे का? काँग्रेस शासित राज्यांमधल्या कंत्राटी व्यवहारातून किंवा कमिशनमधून हा पैसा वळवण्यात आलेला आहे का? राहुल गांधींचं रिलॉन्च करण्यासाठी एकूण खर्च किती कोटी रुपयांचा आहे